तर सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलं होतं तो चिवडा. तर 2 किलोचा चिवडा मी इथं बनवून घेतला आहे, कारण गावी पण घेऊन जायचा होता मला थोडा. तर इथं मी आता चण्याची भाजकी डाळ, मक्याचे पोहे, हिरव्या मिरच्या आणि 2 सुहाणा मसाला देखील घेतलेला आहेत, कारण 2 किलोचा चिवडा आहे म्हणून मी 2 पॅकेट घेतले. आणि कढीपत्ता, कापलेलं खोबरं, शेंगदाणे असं सर्व जे आपण चिवड्यामध्ये टाकतो ते टाकून घेतलं ना. आता म्हटलं सर्व जे काही आहे ते सगळं तळून घेते. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते फराळाचे ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्याच्यानंतर आता मक्याचे पोहे तळून झाले होते, तर म्हटलं आता पटकन खोबरं देखील इथं छान असं तळून घेते. खोबरं तळताना गॅस एकदम बारीक ठेवायचा, कारण जर गॅस मोठा ठेवला तर मग ते करपून जातं आणि शक्यतो मग ते करपटच लागतं चिवड्यामध्ये. आणि खोबरं तळून झाल्यावर की मग शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ म्हणजे जी चण्याची डाळ असते ती शक्यतो लास्टला तळायची, कारण जेव्हाही आपण ती तेलामध्ये टाकतो ना तर असं फेसाळल्यासारखं होतं, फेसच येतो, कारण ती पांढरी व्हाईट कलरची डाळ असते त्याच्यामुळं. आणि आता करंज्या राहिलेल्या आहेत, करंज्याचा व्हिडिओ पण तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. ह्यावेळेस मी पहिल्यांदाच इथं पुण्यामध्ये खरं तर फराळाचं करत आहे, कारण गावी येणं गेलं की सुट्ट्या खूप कमी असतात आणि मग फराळाचं करण्यामध्ये सगळी सुट्टी जाती निघून. त्याच्यामुळे म्हणलं ह्यावेळेस इथूनच सगळं फराळाचं वगैरे करून घेऊन जाऊया, जेणेकरून जे काही 4-5 दिवस सुट्टीचे राहतील ते घरच्यांबरोबर सगळं व्यवस्थित एन्जॉय वगैरे करता येईल, बसता येईल, बोलता येईल. कारण जर फराळ करायला गावी घेतलं की सगळा दिवस फराळ करण्यामध्येच जातो आणि मग कुठे जाता येत नाही आणि कोणाबरोबर बोलतासुद्धा येत नाही. तर ते इथं सर्व काही व्यवस्थित तळून घेतले आणि ते आता मी 2 किलोचा चिवडा आहे तर त्याच्यामध्ये आधी सगळं मिक्स करून घेणार आहे आणि नंतर वरून मसाला टाकणार आहे. कारण कसं होतं, मसाला जर आपण ह्याच्यावर ओतला ना की तो फक्त त्यालाच लागतो, मग जे आपले मुरमुरे पोहे असतो त्याला लागल्या जात नाही. तर इथं 2 किलोचा चिवडा होता त्यामुळे तो पातेल्यात बसत नव्हता, म्हणून तो परातीतून मी थोडासा बाजूला काढून ठेवला आणि नंतर मी व्यवस्थित हालून घेतलं आणि जे आपले तळलेले शेंगदाणे वगैरे होते ते देखील टाकून दिले. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझा चिवड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगत जा. काही व्हिडिओमध्ये चुका होत असेल तर ते देखील मला व्हिडिओमधून कमेंटमधून सांगत जा. तर आता इथं 2 पॅकेटं तेलामध्ये असे छान टाकून घेतले आणि हळद देखील घरचीच आहे आणि घरच्या हळदीला खरंच खूप जास्त कलर आहे, त्यामुळे इथं मी 2-3 चम्मच टाकून घेतले, जेणेकरून चिवड्याला छान असा कलर यायला पाहिजे. आणि इथे एक मी गोष्ट विसरले, कारण मी कोथिंबीरसुद्धा टाकत असते पण ती मी विसरून गेले. तर म्हणलं ठीक आहे जाऊ दे, आता राहून गेले त्याला काय करू शकत नाही आहे. तर मी असा मसाला वगैरे टाकून घेतला आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.